वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमध्ये शहरात पावसाचा जोर ओसरलाय। पश्चिम घाटवाद्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर मात्र कायम आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज जाऊनकर यांनी। कोल्हापूर शहरात जरी पावसाची उघडझाप असली तरी पश्चिम घाटमाता आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। परिणामी राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा आहे तो मध्यरात्री उघडलेला आहे। त्यामुळे आता पंचगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी आता संथ गतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती आणि इथली दृश्य दाखवतोय की पंचगंगेच्या पात्रामध्ये गेल्या 24 तासात जवळपास 1.5 फुटांची घट जरी झाली असली तरी आता संथ गतीने पाणी पातळी आहे ते पुन्हा एकदा वाढू लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। सध्या 35 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी जरी विस्कळीत असली तरी देखील आता 31 फूट 8 इंचावरती पंचगंगा नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळते। अलमट्टी धरणातून देखील जो विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। 1,11,308 क्युसेकचा विसर्ग आहे तो पुढे वाढवण्यात आला आहे। सध्या अलमट्टी धरण आहे ते 93.8% भरलेलं आहे। त्यामध्ये पाण्याची आवक आहे ती 82,743 क्युसेक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं काही प्रमाणात सध्या तरी पावसाची उघडीप असल्यामुळं पंचगंगेची संथ गतीने वाटचाल होते। दुसरीकडे अलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावरती पुढे सुरू असल्यामुळं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा जो आहे तो या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। मात्र राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडलेला आहे। सध्या तरी पावसाचा जोर त्या परिसरात कायम असल्याचं पाहायला मिळतंय। जर मुसळधार असा पाऊस सलग 2 दिवस लागला तर मात्र कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्यासाठी नदीकाठच्या गावांना सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।